कुणीही कायदा हाती घेऊ नका, शांतता राखा. आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार. यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा. परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन. पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटात तणाव. जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. हिंसाचारानंतर परिसरातून पोलिसांचा रोख मार्च. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान. मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक. व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर हिंसाचार भडकला. चौफुल्यातील गोळीबार प्रकरणावरून अजित पवारांचा इशारा. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी. कृषीमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर दत्तात्रय भरणे यांचं देखील वादग्रस्त वक्तव्य. वाकडं काम करून पुन्हा सरळ करतो, त्याला लोक लक्षात ठेवतात, भरणे यांचं वक्तव्य. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडकी बहिणींना सरकारची भेट मिळणार. जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा निधी वितरित होणार. मंत्री अदिती तटकर यांची माहिती. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. श्यामची आई सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान. बेस्ट चिल्ड्रन फिल्म म्हणून नाळ 2 चित्रपटाचं नाव. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांच्या यादीमध्ये शाहरुख खान, विक्रांत मेसी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राणी मुखर्जीला स्थान.